हॅलो, नमस्कार. मी रंजना. होमकुक रंजना चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. पॅन ठेवणार आहे फ्राय करण्यासाठी. यामध्ये मी थोडंसं 2 टीस्पून तेल घालून घेणार आहे. फ्राय पॅन आपल्याला चांगला गरम होऊ द्यायचा आहे. इकडे आपण सुरमई रस्स्याची तयारी करूया. 3 टीस्पून मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल पण छान गरम झालेले आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की लसूण केव्हा टाकायचं आहे. तर असं मी साली सकटच आहे, फक्त पुढचे टोकं त्याचे काढलेले आहेत. असं फक्त इथे लसूण घालून घ्यायचं आहे. तेलाला लसणाचा वास येतो. लसूण जळायला लागल्यानंतर हा लसूण आपण बाहेरही काढून घेऊ शकतो. तर बांगडा मी इथे फ्राय करते. तर बघा, मीडियम गॅस इथे ठेवलेला आहे मी. मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळायचं आहे. आणि इथे तुम्ही सुरमई किंवा कुठलाही मासा तळताना तुम्ही ह्याला पीठ लावू शकता तांदळाचं. मी मागे दाखवलेलं आहे, पण मी बऱ्याच वेळेला बिना पिठाचेच हे तळते, कारण ओरिजिनल अगदी टेस्ट पण येते आणि छान आपले मासे तळले पण जातात. तर हे बघा, छान आपले उलटे मी करून घेतलेले आहे त्याला. तर आता ही बाजू आपली छान येते भाजून घ्यायची आहे. तेल मी पहिले जे टाकलेलं आहे तेवढ्याच तेलामध्ये फ्राय होते. इथे फार जास्त तेलाचा वापर मी करत नाही. तर एकीकडे आपलं वाटण आपल्याला करायचं आहे. तर तेही तेल आपलं गरम झालेलं आहे. इथे आपले रस्स्याचं आपलं जी मच्छी बनवायची ते तेल गरम झालेले. तिथे मी वाटण करून घेतलेलं आहे. वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलला मी दिलेली आहे, नक्की बघा. जेवढ्या प्रमाणात आपल्याला रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे वाटण घालू शकता. मी जवळजवळ 8 माणसांचं इथे हे मच्छी बनवते, त्यामुळे मी इथे रस्स्याचा थोडासा मसाला जास्त घेतलेला आहे. तर इथे आपले मसाला तेलामध्ये आपण परतवतोय. तर इथे मी घालून घेते हिंग. अर्धा चमचा इथे घालणार आहे हळद. आणि इथे आता आपल्याला रस्स्याचा मसाला जो आहे तो मी घालून घेते. मोठा अगदी अर्ध्यापेक्षा जास्त चमचा मी इथे घातलेला आहे. त्या मटण मच्छी बनवण्याचा रस्स्याचा मसाला आहे. इथे ते पाणी टाकून आपल्याला शिजवायचं आहे. आपल्या मसाल्याचं छान तेल सुटतं आणि छान शिजू देणार आहे. आता बघा, आपला बांगडा फ्राय छान झालेला आहे. दोन्ही साईड आपली बांगड्याची छान इथे भाजल्या गेलेली आहे आणि तेवढ्याच तेलामध्ये आपण हे तळलेलं आहे. हे लसूण तुम्ही इथे बघू शकता, लसूण काढायची गरज पडत नाही. अतिशय छान फ्लेवर या माशांमध्ये लसणाचा उतरत असतो. तर हे बघा, इथे आपली दोन्ही साईड छान झालेली आहे. बांगडा इथे आपला फ्राय झालेला आहे. तर आता हा आपण बाजूला काढून घेऊ. अगदी पूर्ण तेल जास्त तेलामध्ये तळून काढायची माशांची गरज नसते. एवढ्या तेलामध्ये छान हे मासे आपले फ्राय होतात. तर असंच मी बाकी बांगडे फ्राय करून घेणार आहे. इथे आपलं मसाला वगैरे तेल सोडलेलं आहे, तिथे पाणी आपण टाकून घ्यायचंय. आता किंवा आपल्या आवडीवर आहे, तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे करू शकता. इथे तर चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. इथे मीठ घालून झालेलं आहे. मी कोथिंबीर घालून घेते आणि छान इथे उकळी आल्यानंतर आपण इथे मासे टाकणार आहोत. इथे बघा, मीठ आणि आपण कोथिंबीर घालून आपल्या इथे रस्स्याला छान उकळी आलेली आहे. इथे आपल्याला आता सुरमई घालून घ्यायची. सुरमईचे एक एक तुकडे मी इथे घालून घेते. हे बघा, सगळीकडून मी असे पीस सोडून घेतलेले आहे. आता ह्याला छान अजून उकळी देणार आहे. त्याच्यात खालीवर याला करत राहणार नाही, कारण पीस आपले तुटले जातात. हे बघा, इथे मी संपूर्ण पीस घालून घेतलेले. याला आता छान उकळी द्यायची आहे. इथे सुरमईच्या रस्स्याला आपल्या छान उकळ येते. आणि आता हे बघा, अर्ध्यातला अर्ध लिंबू मी इथे घेतलेला आहे. तर इथे चिंचेचा गर सुद्धा टाकू शकता तुम्ही, किंवा कोकम आगळ किंवा लिंबू. तर हे रस्स्यामध्ये आपण माशाला तर लावतोच, पण रस्स्यामध्ये पण हे लिंबू अशा वेळेला टाकल्यानंतर अतिशय छान याचा रस्स्यामध्ये टेस्ट उतरते. वरून लिंबू खाणं ही वेगळी गोष्ट आहे, ती टेस्ट वेगळी असते. पण बनवताना लिंबू किंवा आंबट कुठलाही चिंचेचा गर किंवा फोळ काही तुम्ही टाकलं तर ते मच्छीचा रस्सा अतिशय स्वादिष्ट होतो, खूप छान होतो. इथे मी लिंबू घालते. इथे लिंबू मी पिळून घेतलेला आहे. इथे भरपूर सारं तेल वापरलेलं नाहीये, पण माशांना पण तेल असतं, त्यामुळे आपलं रस्सा छान
तरी येते रश्श्यावरती, तवंग येतो तेलाचा. हे बघा, इथे मी हलवत नाहीये जास्तीचं, फक्त मिक्स करून दिले. इथे आपल्याला एक उकळ आल्यानंतर आपली सुरमई इथे तयार होणार आहे, कारण मासे शिजायला वेळ लागत नाही. इथे आपले राहिलेले बांगडे आणि इकडे मी हे आपले बग्यांचे तुकडे सुद्धा हे बघा फ्राय करून घेतलेले. बगा मासा जो आहे तर त्याचे सुद्धा इथे मी तुकडे फ्राय करून घेतलेले आहेत. तर इथे आपली मच्छी फ्राय पण संपूर्ण तयार झालेली आहे. इथे आपले बघा सुरमईच्या रस्स्याला छान उकळी आलेली आहे आणि सुरमई शिजल्यानंतर, मासे शिजल्यानंतर हे बघा असे तुकडे वरती आपोआप तरंगून येतात. हे बघा, तर इथे आपले मासे छान शिजलेले आहेत. इथे आपण आता राहिलेली कोथिंबीर घालूया. आपला सुरमई रस्सा इथे तयार झालेला आहे. इथे आपले रस्सा सुरमई, चपाती, भात, सुरमई फ्राय, बांगडा फ्राय आणि बगा फ्राय इथे आपलं ताट जेवणासाठी तयार आहे. मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. माझ्या रेसिपी बघण्यासाठी होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी आवडली तर इतरांना शेअर करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.